पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय दादू? मी का यांना सांग, आपल्या अत्तूला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची चीड येते? म्युझिक. तुम्हाला माहिती आमच्या घरात ना म्युझिक साधं वाजवलेलं सुद्धा चालत नाही, पण तरीही मी स्वतःचा बँड उभा केला, मी कॉन्सर्ट्स केल्या आणि त्या कॉन्सर्ट सक्सेसफुल सुद्धा करून दाखवल्या। आणि हे सगळं मी कसं करून दाखवलं माहितीये सर? माझ्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीमुळे। सर, आपल्याला एखाद्या गोष्टीचं वेड असेल ना, तर ती गोष्ट अचीव करण्यासाठी आपण कोणतीही रिस्क घ्यायला तयार होतो। आणि मला असं वाटतं सर, बिझनेसमध्ये सुद्धा अशीच व्यक्ती लागते ना, कारण हाय रिस्क आणि हाय रिटर्न्स हाच तर बिझनेसचा फंडा असतो सर। सर, मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये असंच काम करेन। मस्त आहे, ऐकायला खरंच छान वाटतं। पण आपल्या ऑफिसच्या बाबतीत तू किती कॅज्युअल आहेस हे आम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती रे। त्यामुळे तुझ्या या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही। हे तू बोलतोयस? आपल्या कंपनीला फायदा न होता सरपोतदारांच्या कंपनीला कसा फायदा होईल यासाठी तू ज्या गोष्टी फिरवतोस ना, त्या सगळ्या मला माहिती आहेत मीर। अरे पण प्रभास, तू हे तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना, तर तुम्ही एखादी ऑडिट टीम बसवा आणि सगळं क्रॉस चेक करा, तुम्हाला सुद्धा कळेल सर। सर, मला असं वाटतं की बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये अशीच व्यक्ती पाहिजे जी पॅशनेट असेल आणि ज्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही मोठी आणि योग्य असेल। वा वा वा, काय मस्त बोललास रे तू। अरे पण या गुणांनी कंपनी नाही चालवता येत, नाही तर मार्केटमधला कोणीही कंपनीचा सीईओ झाला असता। तुला माहिती नसेल म्हणून सांगतो, या जागी कुणीतरी असा माणूस हवा ज्याला कंपनीची, कंपनीच्या बिझनेसची व्यवस्थित माहिती असेल। ठीक आहे, मी मला सांग, आपली कंपनी कधी फॉर्म झाली रे? हा? आपली कंपनी कधी फॉर्म झाली? ठीक आहे, चल सोड, मला सांग आपल्या कंपनीच्या ब्रांचेस किती आहेत? बर चल, हेही सोड, मला सांग आपल्या कंपनीचा लास्ट इयरचा टर्नओव्हर किती आहे? 60 करोड्स। 60 करोड? सर, माझ्या प्रश्नांची आता मीच तुम्हाला उत्तर देतो। आपली कंपनी 2009 साली रजिस्टर झाली, आपल्या कंपनीच्या एकूण 7 ब्रांचेस आहेत आणि आपल्या कंपनीचा लास्ट इयरचा टर्नओव्हर हा 60 करोड नसून 71 करोड रुपये आहे। कसं आहे ना मिहीर, मी ऑफिसमध्ये जेवढे दिवस काम केलं, मन लावून केलं, पाट्या नाही रे टाकल्या। आपण कामावर प्रेम केलं ना, तर कामही आपल्यावर प्रेम करतं। वेल सेड मिस्टर प्रभास, वेल सेड। थँक्यू सर, थँक्यू। अत्तू, कशी झाली इन्व्हेस्टर्सची मीटिंग? खूप मस्त झाली। इन्व्हेस्टर्सना माझं म्हणणं पटलं। अत्तू, आता ते आपला सदावर्ते ग्रुप सोडून कुठेही जाणार नाहीयेत, कायम आपल्या सोबत असतील। अत्तू, आपण जिंकलो। मी खूप खुश आहे, तू इन्व्हेस्टर्सचं मन जिंकलंस आणि फायनली ही डील क्रॅक केलीस। आय एम प्राऊड ऑफ यू। आता फक्त एकच काम पूर्ण व्हायचं राहिलंय, वीणाच्या बाबांचं मन जिंकायचंय आणि तिच्याशी लग्न करण्याची परवानगी मिळवायची आहे।
बाबा तुम्ही मला निर्णय घ्यायला सांगितलेला ना, मी तो निर्णय घेतलाय. जो मुलगा तुला काहीही न सांगता इथून निघून गेला त्याच्याशी लग्न करायचं की नाही हे आता तू ठरव. बाबा तुम्ही आता जेव्हा सांगाल, ज्याच्याशी सांगाल, त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. हिरे बघ, तुझं चिडणं योग्य आहे, पण याचा तुलाच त्रास होणार आहे जास्त, त्यामुळे तू शांत राहावा. शांत राहू? एवढं सगळं होऊ नये मी शांत राहू? त्याने सगळ्यांसमोर माझं महत्व संपवलं, आपल्या बिझनेस मधलं माझं अस्तित्व संपवलं, तरी मी शांत राहू? तुम्हाला कळतंय? लक्षात येतंय आपल्या हातातनं किती महत्वाची संधी गेली आहे ती? हो, मला कळतंय. कळतंय ना? कळतंय हे किती अपमानास्पद आहे माझ्यासाठी ते? हॅलो. ए उर्मी, तुझी लायकी नसताना मी तुला एवढे पैसे दिले, पण तू माझं एकही काम करू शकली नाही असा धड. मला माझे पैसे परत हवेत. त्यातले थोडे खर्च पण झाले. तो माझा प्रॉब्लेम नाहीये. मी दिलेलं काम पूर्ण करू शकली नाहीस ना, आता मला माझे पैसे परत कर. दॅट्स इट. ऐका, डोकं शांत ठेव आणि ऐक. तुझं काम नाही करता आलं मला, पण इकडची एक खूप मोठी बातमी देऊ शकते मी तुला. काय? वीणाने आमच्या दादा मामाला वचन दिलं की ती तो सांगेल त्या मुलाशी आणि सांगेल तेव्हा लग्न करायला तयार आहे. मग आता तू पण कामाला लाग. हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. हो 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 हो. माझे पैसे मला परत दे. वाट बघ. कुणाच्या लग्नाबद्दल बोलतोयस तू? वीणाच्या. माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही ना प्रभासने. मग आता त्याचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. आता वाचा, आता खरंच नको. आता तू चल आ कर. हे बघ, आता हे एवढं घेतलंय ना ते संपवायचं. चला आ नाही करा. ना, नकोय मला. आता तू बास रे, नको आता. तू एवढं घेतलंय ना, मग संपवायचं बरं का. चल. नाही. आता तुला आठवतंय लहानपणी जेव्हा मला बरं नसायचं तेव्हा तू मला भरवायचीस, हा? आणि मी सेम एक्झॅक्टली तुझ्यासारखंच वागायचो, आता जशी तू वागतेस ना तसं. पण तरीही तू माझी समजूत काढायचीस आणि मला भरवायचीस. त्यामुळे मी पण आता तसंच करणार. मी पण तुला भरवणार. चला. मला माझी हात तू लवकर बरी झालेली आणि पळताना बघायची. आणि त्यात तू जर तुझ्यात ताकदच झाली नाही तर तू माझ्यावर ओरडणार कशी? म्हणजे तुला असं म्हणायचं की मी सारखं सारखं ओरडते? अगं नाही, तू मस्करी करतोय मी. आणि तसंही ना, तू माझ्यावर ओरडली तरीही मला वाईट वाटत नाही, कारण मला माहिती आहे तू माझ्या भल्यासाठीच ओरडतेस, हो ना? चला आ. वीणाचे बाबा काय म्हणाले? प्रभास, काय विचारते मी? काय म्हणाले वीणाचे बाबा? तू अगं काही नाही, त्यांचा ना गैरसमज झालाय. अगं
कसला? अगं ते तू ऐक ना, जाऊ दे ना, तू तू नको ना या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊस. हे बघ, तू लवकर बरी व्हायचंयस. हा, तू आता स्वतःवर लक्ष दे. आणि मी अगं उद्या जाणारच आहे संगमनेरला, तेव्हा तिच्या बाबांशी बोलेन सुद्धा. प्रभास, माझं ऐकशील तर संगमनेरला जाऊ नकोस. ते नाही समजून घेणार तुला, आणि तुझा वेळही वाया जाईल. तुम्हीच सगळे नेहमी म्हणत असता ना, प्रभास सदावर्तेने एखादी गोष्ट ठरवली किंवा त्याने एखादं काम हाती घेतलं तर तो कधीही ते अर्धवट सोडत नाही. अगं, हे तर माझ्या आयुष्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. मी असं कसं सोडून देऊ का? तू प्लीज एक शेवटचा प्रयत्न मला करू दे प्लीज. काळजी घे स्वतःची, आणि असं काहीच करू नकोस ज्याचा तुला आयुष्यभर त्रास होईल. उर्मीने मला सांगितलं की वीणानं दादाला लग्नाचं वचन दिलंय. हे खरं असेल का? उर्मीला भास झालाय, आणि वीणा अशी अचानक तयार कशी झाली? वीणा, प्रभासचा काही फोन वगैरे आला? अहो, तुम्ही असं काय विचारताय? वीणा प्रभास या विषयावर बोलणार सुद्धा नाहीये. काय? वीणा, वीणा, हे मी काय ऐकतोय? वीणा, तुझ्याशी बोलतोय मी. रजनी बोलते ते खरं आहे का? अहो, मी कशाला खोटं बोलेन? वीणाने दादाला वचन दिलंय, दादा जो मुलगा पसंत करेल त्याच्या बरोबर वीणा लग्न करणार आहे. हो ना ग वीणा? वीणा, अगं हा निर्णय तू घेऊच कसा शकतेस? आणि प्रभासला माहिती आहे बद्दल? हा निर्णय घेऊच कसा शकते म्हणजे काय? हो, उलट मी तर म्हणते, उशिरा का होईना वीणाने अगदी योग्य तोच निर्णय घेतलाय. एकदा का तो प्रभास आपल्या आयुष्यातून गेला ना, की मग दादा पूर्वीसारखा हसता खेळता दिसेल. त्याची चिडचिड कमी होईल, आणि त्या प्रभासमुळे वीणा आणि दादामध्ये जो काही तणाव आहे ना, तो कायमचा संपेल. रजनी, वाटेल ते बोलू नकोस. वीणाचं लग्न प्रभासशी नाही झालं तर तिची अवस्था काय होईल याची कल्पना आहे का तुला? आणि तिने हा निर्णय कुठल्या तरी दबावाखाली घेतल्याची खात्री आहे मला, आणि त्याची गरज नाहीये. मामा, शैलजा सदावर्तनबद्दल तू निर्णय घेतला होतास. तो निर्णय तुला गरजेचा वाटला म्हणून घेतला होतास ना? तसाच हा निर्णय आज मला गरजेचा वाटतोय, म्हणूनच मी तो घेते. सजेति सिंधूरवनो देवो यत्पादपङ्कजस्फुरणं भासरमणिरे सां राशिन्नाशयति विघ्नानां यः कुन्देन्दुतयाराय शुभ्रवत्सापदा या वीणावरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासना. काका, 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 ऐकून घ्या ना माझं. काका, हे बघा, तुमचा ना खूप मोठा गैरसमज झालाय. वीणा,
काय बाबा? प्रभास तिथेच थांबा. प्रभास, आता माझ्या आयुष्यात तुम्हाला काहीही स्थान नाहीये. त्यामुळे निघून जा इथून. वीणा ग, काय काय बोलतेस तू? तुझ्या बाबांनी दिलेलं चॅलेंज अर्धवट सोडून मी पळून गेलो असं वाटतंय तुला? एखादा माणूस जेव्हा कायमचं नातं तोडतो ना, तेव्हा त्याला त्या नातेविषयी काहीही वाटणं बंद होतं आणि मग तो कोणतेच तर्क लावत नाही. वीणा ग, नातं तोडणं एवढं सोपं असतं का? मुळात तुला हे नातं का तोडायचंय मला तेच समजत नाही. अगं, आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना वीणा, त्यामुळे पुढचा निर्णय सुद्धा आपण दोघांनी प्रभास, मला यावर वाद घालायचा नाही आणि चर्चाही करायची नाही. तुम्ही विसरून जा मला. आपल्या दोघांसाठी तेच योग्य आहे. वीणा, वीणा ऐक तू का? वीणा ऐक ना. वीणा तू का? वीणा, वीणा ऐकून घे ना माझं. वीणा प्लीज असं करू नकोस. वीणा, वीणा दार उघड ना प्लीज. वीणा, वीणा, वीणा एकदा ऐकून घे ना माझं प्लीज. वीणा हे बघ असं नको करूस. वीणा हे बघ माझी बाजू तर ऐकून घे एकदा. वीणा, वीणा अगं प्लीज. वीणा, वीणा, वीणा ऐकून घे ना माझं. वीणा हे बघ एकदा एकदा दार उघड. मला माझी बाजू तरी मांडू दे. वीणा, विठ्ठला, मी असा हरणार नाही. मी माझ्या रखुमाईला सोबत घेऊनच निघणार. बाई 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 बाई, केवढं ऊन आहे बाहेर. वीणा फोन उचल यार. वीणा, वीणा, वीणा हे बघ. तू का तिला सारखा सारखा फोन करतोयस रे? तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? परत जर तिला फोन केलास तर बघ. अरे जरा सुखाने जगू दे ना तिला. हे बघा तुम्ही. प्रभास, काय रे आता तुझं? चिका ऐक ना. हे बघ चिका, तुम्हा सगळ्यांना ना गैरसमज झालाय अगं माझ्याबद्दल. मला मला एकदा वीणाशी प्रत्यक्ष भेटून बोलायचंय प्लीज. प्रभास, मी आता बाहेर आहे. चिका हे बघ, मी कितीही वेळ वाट बघायला तयार आहे. ठीक आहे,
बघते मी.